चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच. आर डी स्पोर्ट्स, चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आर डी स्पोर्ट्स, महेश ठाकरे, महेशजी ठाकरे, आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आरडी, आर डी स्पोर्ट्स, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला आरडी, आर डी स्पोर्ट्स संघ, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. चला तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील.
चला जाऊया मॅचकडे. लगेच सामन्याला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. आजच्या दिवसातील पहिला चेंडू डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजी मार्कवरून आपण पाहत आहेत गोलंदाज सज्ज झालेत. किरण एक अनुभवी गोलंदाज आहे. अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने ठाकूरपाड्याकरिता गावाकरिता या खेळाडूने देखील दिलेत. नेक्स्ट मॅच आपण देखील रेडी राहायचे दोन्ही टीम्स. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र निवडले. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील थोडीशी पंपलिंग झाली. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. कुठेतरी थोडीफार चुकी झाली आहे का पहिल्या चेंडूवर जिकडे 3 धावा पूर्ण करण्याची संधी होती तिकडे फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता यशला आणले. यशकडे चांगली बॅटिंग आहे आणि खऱ्या अर्थाने यशला इकडनं चांगला खेळ देखील करावा लागेल कारण कालचा दिवस संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. या दरम्यानचा पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. जज करतायत. चांगल्या पद्धतीने तिकडे झेल पकडला गेलाय. मोठा आदरा इकडे बसला गेलाय. यशला आता शून्याचा चष्मा घालून जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार झालाय. बॅटर इज अ बॅक टू द डग आउट. बिग विकेट इज डाऊन. फेस करत असताना इकडनं मात्र डगआउटला जावं लागले त्याला. नेक्स्ट बॉल फ्लाईट दिली आहे. जबरदस्त चेंडू वरून चेंडूला सोडलं होतं. खऱ्या अर्थाने गुणवत्ता आहे गोलंदाजाची. कौशल्य अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या कोठाऱ्यामधून हा चेंडू बाहेर काढलाय गोलंदाजानं आणि पुन्हा एकदा डॉट करून गेलाय. बीट करून गेलाय बॅटरला. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. लेन्थ चांगली आहे परंतु इकडनं पडल्यानंतर जास्त बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतो. लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. लेग ब्रेक होता. खूप जास्त बाहेर जातोय. पंच दर्शवत आहेत. अवांतर धाव चेंडूवर आली आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय चेंडूला. एक धाव येते. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये चेंडूवर. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जाते ते म्हणजेच 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. आरडी संघाच्या कर्णधाराने ज्या अनुषंगाने विश्वास ठेवलाय ते विश्वासाला खरे उतरत असताना चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. हा चेंडू चांगला आहे. चेंडूला खेळून काढले एक्स्ट्रा कव्हरला. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेस डाऊन मोठं आहे आणि पाहता पाहता चेंडू फरार होतोय. सीमारेषेच्या बाहेर येणारा या सामन्यामधील पहिला मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. चांगली बॅटिंग इकडनं करावी लागेल आणि त्या अनुषंगाने स्ट्रोक देखील इकडनं आलाय. पुढे येत असताना फटका सुंदर आहे. यावेळेस मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून काय फटका एक्झिक्यूट केला पाहिलं. त्या ठिकाणी मात्र गोलंदाज फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय. थोडेसे पुढे आले. मिडल ऑफ द बॅट करत असताना ऑन दी ऑफ. सुंदर फटका. पहिल्या षटकामध्ये जिकडे गाडी थोडीफार अडखलत होती त्यानंतर चांगली बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर फलंदाज विश्वनाथच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. या 2 चौकारांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 1-11 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना ओम साई दाबा या संघाची.
षटक क्रमांक पहिले इकडे संपले. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा इकडनं खर्च केलेत गोलंदाज किरणने, त्या म्हणजेच 11. एक विकेट त्याने प्राप्त केली आहे. पॉवर प्लेचं षटक पहिले संपले. P2चं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरनं रुपेशचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने अक्रॉस द विकेट मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉबीकडनं तिकडनं झाली आहे चुकी. एक धाव पूर्ण होती. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आता मात्र बॅटरला जावं लागेल डगआउटला. आपण पाहताय जो चांगली बॅटिंग करत होता या सामन्यामध्ये त्याच विश्वनाथला आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. बॅक टू द डगआउट. आउटच्या स्वरूपामध्ये परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतायत सागर ठाकरे हिटमॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोठे मोठे फटके खेळण्याकरिता यांना देखील ओळखलं जातं. परंतु इकडे आता आव्हान मोठं आहे कारण विकेट्स 2 गेले, दबाव देखील आहे आणि पहिल्या षटकामध्ये जे विश्वनाथ चांगले बॅटिंग करत होते त्यांना देखील आता डगआउटला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. विकी आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने आलाय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीपमधनं येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. पाहता पाहता दुसरी धाव देखील दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत कारण वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा इकडनं पूर्ण केले जात आहेत. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. या मॅचमध्ये कमीत कमी 5 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने 60 ते 65 पर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण आपण जर विचार केला तर विरोधी संघामध्ये तेवढेच मजबूत बॅटर आहेत. महेश ठाकरे असतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग बॉबी देखील करताना दिसलीत. या दरम्यान चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा लागली. महेशचे प्रयत्न चांगले होते परंतु ते अपुरे पडलेत. यष्टिरक्षकाच्या थोडासा दूरवरून चेंडू निघून गेलाय. एक धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटर्सकडे होती. आपण पाहताय विकी आणि सागर दोन्ही बॅटर्स इकडनं एक धाव पडून पूर्ण करतायत. आपण पाहताय यष्टिरक्षक महेश ठाकरे थोडीफार चर्चा करतायत गोलंदाजाशी कारण की मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला ना तर विरोधी संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच सागर ठाकरे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलेत. ही विकेट खूप महत्त्वाची आहे. ही विकेट जर लवकर प्राप्त केली तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं जे मानस आहे ते पूर्ण करताना पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. हा चेंडू चांगला आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. थोडीशी पंबलिंग होतीये. एकदा त्वरित लगेच दोन्ही बॅटर पूर्ण करतायत. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आपण पाहताय शिवनाथजी तरे त्याचबरोबर शिरनाथजी तरे त्याचबरोबर छोट्याजी तरे यांच्या माध्यमातून जर सागर ठाकरे हॅट्रिक साधतायत षटकारांची तर 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. ओहो जबरदस्त झेल. अप्रतिम पद्धतीने हा झेल गॅदर केला गेलाय. मोठा अद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. बॅटरला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अद्रा क्रमांक 3 बसलाय. विकी इज अ बॅक टू द डगआउट. देव माझे म्हसो आपण पाहतायत ऋषभ ठाकरे आलेत. कालचा दिवस ऋषभ यांच्यासाठी तेवढा चांगला राहिला नाही. एक चांगले बॅटर आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि त्या अनुषंगाने आता ऋषभला जबाबदारी स्वीकारावी लागेल. ऋषभ आणि सागर या जोडीवर पूर्णपणे दारोमदार आहे. फलंदाजी करणारा संघ अर्थातच ओम साई दावा या टीमची.
आणि ती आक्रमकता इकडनं स्पष्ट देखील करावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग प्रोसेसमध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण विरोधी संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि ज्या अनुषंगाने ते सध्याच्या घडलं तरी खेळ करताना दिसलेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने त्याने खेळ करत असताना बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. एकच बॉल बाकी आहे. सागर ठाकरे जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतायत तर गोविंदराव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नेक्स्ट बॉल ऋषभ आलेत. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस आता धावफलकावरती धावा लागले गेलेत, त्या म्हणजेच 18. 3 बाद 18 अशी स्थिती आपण पाहताय. जिकडे पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला किरण याने धावा खर्च केले 11, त्यानंतर रुपेशनं काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये त्याने 1 विकेट प्राप्त केली आणि त्याचबरोबरीने 7 धावा खर्च करत असताना लवेशजी ठाकरे, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. लवेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत. षटक क्रमांक 3 घेऊन आता मात्र सज्ज होत असताना सध्याच्या घडला तरी यंगस्टरमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा खेळाडू वेदांत, नंतर जर आपण पाहिलं तर बॉबी, जो चांगला खेळ करताना दिसलाय. कालचा दिवस वेदांतने देखील गाजवला, कालचा दिवस बॉबीने देखील चांगल्या पद्धतीने गाजवला. परंतु इकडे अनुभवी खेळाडू 2 समोर आहेत. एका बाजूने सागर ठाकरे तर दुसऱ्या बाजूने ऋषभ ठाकरे. इकडनं चॅलेंज मोठा असेल बॉबी करिता देखील. श्रीनाथ तरे त्याचबरोबर आपण पाहतायत छोट्या तरे यांच्या माध्यमातून जर सागर तरे षटकार हॅट्रिक पूर्ण करतायत तर सागर ठाकरे ॲक्च्युली षटकार हॅट्रिक पूर्ण करतायत तर 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि गोविंदराव यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु स्ट्रायकिंग एंडला ऋषभ आहेत. गोलंदाजी मार्कवरनं बॉबी सज्ज होत असताना लॉंग रनअपने व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू इकडनं मात्र फ्लिक ऑफ द रेस. फटका सुंदर आहे, डीपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका त्या ठिकाणी निर्माण झाला. पाहिलं लगेच दोन्ही बॅटर्सने कॉलिंग केली. एकाच धावेवर समाधान मानतायत. चांगला चेंडू होता ॲक्च्युली, त्यापेक्षा जास्त चांगला स्ट्रोक होता. कारण जेव्हा चेंडू येत असतो तेव्हा अवघड असतं या पद्धतीने स्ट्रोक अटेंड करणं. आणि वेग देखील प्रचंड आहे बॉबीकडे. हा चेंडू सुंदर आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीपमधनं येत आहेत पुढे. एक धाव पूर्ण झाली आहे. तिकडे एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवर पूर्ण केली जाते. आपण पाहतायत ऋषभ ठाकरे यांच्याकरिता देखील पारितोषिक आलंय. गोविंदराव यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू वाढत शॉट, फटका फसलाय. परंतु इकडे काय घडलं, एका क्षणासाठी असं वाटलं की हा पॉलिंग स्वीप सक्सेसफुल झालाय की काय ऋषभचा. परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरनं गेलाय. बॉबी देखील त्या ठिकाणी मात्र चकित झाली एका क्षणासाठी की चेंडू गेला कुठे. चेंडू हवेत गेला आणि इकडे मात्र जीवनदान भेटलंय, कारण बॉबी खूप जास्त दूरवर राहिलेत. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटनं फटका सुंदर आहे. चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवर येते. या सिंगल धाव्याच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 22च्या घरामध्ये. बॉबीने देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू मागे त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. ऋषभला एखादा मोठा स्ट्रोक अटेंड करावा लागेल.
हा चेंडू मात्र लेट कट करत असताना पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत तिकडे. सिंगल धाव घेण्याची संधी होती अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्सकडे. ऋषभच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी. बॉबी ठाकरेने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, कारण कालच्या दिवसामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी हाताळली. आजच्या दिवसामध्ये देखील चांगली सुरुवात. या षटकात जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केलेत. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसला. चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत तिकडे. इकडे काय जबरदस्त जेल टिपला गेलाय. फलंदाजाला आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये. सागर ठाकरेचं पाक टू द डगआउट. बिग विकेट इज डाऊन. आपण पाहताय धावफलका जर विचार केला तर 23 धावा धावफलकावर. 4 गडी बाद झालेत. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सागर ठाकरे जे चांगली बॅटिंग करत होते मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने धावफलकाला पुढे नेत होते. शेवटच्या 2 षटकांकरिता ते थांबले होते, परंतु इकडनं त्यांना पूर्णपणे स्टॉपच करून टाकलंय. नवीन बॅटर जे ओम मैदानाच्या आतमध्ये गेले त्यांच्याकरिता जर आपण पाहिलं तर देवा ठाकूर यांच्या माध्यमातून 5 स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतायत जर षटकार अटॅक आपण पूर्ण करतायत तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत संघाचे की मॅन, संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू, महत्त्वपूर्ण खेळाडू महेश ठाकरे आलेत गोलंदाजी मार्क करणं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं घेऊन ऋषभ करिता व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. टप्पा घेत असताना चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन क्षेत्राला रक्षकाला बीट करून 4 धावांकरिता खूप वेळेनंतर आलेला आहे एक मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. फटका चांगल्या पद्धतीने इकडनं मात्र अटेंड केला. पाहिलं ऋषभने की लॉंग ऑनचं क्षेत्र थोडंसं खाली आहे. लगेच त्या क्षेत्राला टार्गेट केलं आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक देखील अटेंड केलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये लगेच जाऊन स्थानापन्न व्हायचंय पहिली इनिंग समाप्त होण्यापूर्वी. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत तिकडे. अजून एका विकेटचं पतन होईल का? बिग विकेट इज डाऊन. ऋषभ ठाकरे मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. संघाच्या अपेक्षा होत्या त्या आता पूर्णपणे इकडनं गमावलेत, कारण ऋषभकडनं खूप साऱ्या अपेक्षा संघाने लावल्या होत्या. कारण महेश ठाकरे बाद झाल्यानंतर ऋषभ एकमेव असे बॅटर होते की जे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याकरिता टीमला सातत्याने ओळखले जातात, परंतु त्यांना देखील आता डगआउटला पाठवलंय. बिग विकेट ऋषभ ठाकरेचं बॅक टू द डगआउट. इकडनं जर आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 5वा पडलाय. 27 धावा धावफलकावर. ओम ठाकरे याच्याकरिता पारितोषिक लागले आपण पाहतायत. जर ओम ठाकरे बॅक टू बॅक 2 षटकार जरी ठोकतायत तरी देखील अक्षय ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये गेलाय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये जोपर्यंत चेंडू टप्पा घेईल क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरनं. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29-29च्या घरामध्ये. मंडपची जी टीम आहे आपण आमच्या समोरून कक्षेत संपर्क साधायचा. चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. पुढे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न जबरदस्त आहेत. अप्रतिम प्रयत्न केले. स्वतःला पूर्णपणे झोकून दिले त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बॉबीनं,
कारण डीप मिडविकेटला होते, तिकडनं 30th सर्कलपर्यंत धावत आले. एकदा टाळ्या नक्की व्हायला हवेत, कारण ज्या पद्धतीने एफर्ट्स त्याने लावले, झेल तर झाला नाही आहे, परंतु 100% एफर्ट्स त्याने या चेंडूवर झेल घेण्याकरिता लावले गेले. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 31-31च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल चांगला ॲडबा बॅटनं अक्रॉस द विकेट, फक्त वळवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी तिकडे गमावलीये रनआउटची संधी. कर्णधार थोडासा निराश आहे, संघाचा कर्णधार निराश आहे. महेश ठाकरे आता थोडासा निराश आहे, कारण तिकडे जर आपण पाहिलं ना तर रनआउटची संधी होती आणि ती गमावली गेली आहे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. आपण पाहताय RD ग्रुपचे पुरस्कर्ते रामदासजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम. कारण साहेबांचा संघ या सामन्यामध्ये चांगला खेळ देखील करताना दिसलाय. कालचा दिवस देखील RD स्पोर्ट्सनं गाजवला आणि आजच्या दिवसामध्ये देखील काय कमालीचं खेळ करताना दिसलेत. या दरम्यान मात्र बॅटची आतली कडा लागली, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव घेण्याची संधी होती ओमकडे, एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतायत या षटकाची. इकडनं मात्र आपण पाहताय झाली आहे समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती ज्या धावा आहेत ते म्हणजेच 33 धावा धावफलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिले 4थं संपले, शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावर आता मात्र सोपवलं जाईल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरनं बॉबी सज्ज होत असताना व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल चांगला आहे, सुंदर बॉल आहे, लेंथ चांगली होती, आउटसाईड द ऑफ स्टंप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय. ओमला इकडनं मोठे फटके खेळावे लागतील, 1 ते 2 मोठे षटकार इकडनं मात्र ओमला दाखवावे लागतील या सामन्यामध्ये. कारण ओमकडनं आता संघ अपेक्षा करतोय, जेव्हा तुम्ही एखाद्या संघामध्ये सहभागी होता तेव्हा त्या संघाकरिता तुम्ही चांगलं खेळ करणं हे देखील गरजेचं आहे आणि ओमला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके इकडनं एक्झिक्यूट करावे लागतील बॉबीच्या विरोधामध्ये. बॉबीचा नेक्स्ट बॉलर बॅटनं वाडा शॉट मिडल ऑन द बॅट केलंय, चेंडूला फेकून दिलंय ऑन साइडच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा ओम ठाकरेचा ब्रँड दाखवणारा 6 धावा बिग हिट षटकार. जबरदस्त स्ट्रोक अटेंड केलाय बॉबी, जे सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते त्यांनी चुकी केली ऍक्च्युली. कारण बॅटरच्या अगदी समोर हा चेंडू ठेवला होता, स्लॉट मध्ये होता आणि ओमने त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. काय फटका होता, एक्झिक्युशन टायमिंग जर आपण पाहिलं तर प्रॉपर होतं आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून या चेंडूला फेकलं होतं. 6 धावा इकडे आले, त्या चेंडूवर चांगला स्ट्रोक आलाय ओमच्या माध्यमातून. अजून एक जर षटकार ठोकता येतो ओम, बॅक टू बॅकच्या 2 षटकारांकरिता त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय ठाकरे यांच्या माध्यमातून येईल का षटकार, की या चेंडूवर कमबॅक करताना दिसेल बॉबी ठाकरे. हा चेंडू मात्र दूर ठेवलाय, दबाव आलाय बॉबीवर देखील. बॉबीला देखील ठाऊक आहे की इकडनं मात्र अजून एखादा षटकार आला तर धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू ठेवला, बॅटरला बीट करून गेलाय. ऍक्च्युली आउटसाइड द ऑफ स्टंप होता, खूप जास्त बाहेर पंच दर्शवतायत की अवांतर धावे चेंडूवर आली आहे. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील खूप जास्त बाहेर आहे, परंतु पडल्यानंतर जर आपण पाहिलं ना तर आतून गेलाय.
चेंडूने काठा जरूर बदलला, कारण की या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर ओमने ज्या अनुषंगानं फटका खेळ एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं त्या पद्धतीने त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला नाही आहे. सातत्याने आडव्या बॅटने स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न ओम करतोय आणि त्यामध्ये अपयश आलं या चेंडूवर. धावफलका जर विचार केला तर धावफलका आपण पाहताय 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल, चेंडू चांगला आहे, थोडीशी लेंथ खेचली, गुड लेंथ स्पॉटवर हा चेंडू ठेवला. ओम स्वतःवर थोडासा निराश आहे, कारण या चेंडूवर समाचार उचलणं गरजेचं होतं जरूर, कारण त्या पद्धतीचा चेंडू देखील संधी देखील चालून आली होती. एकदा या चेंडूवर आली आहे सिंगलच्या मदतीनं. धावफलक जर आपण पाहिलं तर 41 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला शेवटचं सुरू आहे हाणामारीचं षटक, आणि हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहतायत सन्माननीय सुभाषजी ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ठाकूरपाडा गावचे एक अष्टपैलू खेळाडू. या दरम्यान चेंडू चांगला आहे, परफ्यूम डिलिव्हरी कानाच्या जवळून निघून गेला आहे. जबरदस्त चेंडू, बॅटरला वर मान काढून देखील दिली जात नाहीये. चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहिले तर वेगाने निघून गेला होता, अगदी काना जवळून स्वंग करत असताना चेंडू निघून गेलाय निर्धाव. नेक्स्ट बॉल, या दरम्यान चेंडू आडव्या बॅटनं फुल केलाय आणि हे सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल 6 धावा हा ठोकलाय षटकार. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच नाणेफेक करण्याकरता यायचे. दोन्ही टीमचे कर्णधार रामदासजी ठाकरे साहेब आपण यायचे नाणेफेक कक्षामध्ये. आपण या ठिकाणी मात्र नाणेफेक करायची आहे दोन्ही टीम्समध्ये. एका बाजूने आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये जर आपण विचार केलं क्रियांश एंटरप्राइजेस आपण पाहतायत. या दोन संघांमध्ये सध्याच्या घडीला सामना रंगला जाईल. नेक्स्ट मॅच मान्यवर पाहुणे आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इकडनं मात्र कॉल करतोय. हेड असं कॉल आहे. आपण पाहताय या ठिकाणी मात्र हेड आले. मान्यवर पाहुण्यांनी या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. नाणेफेकी जिंकली आहे. आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना जिंकला. संघामध्ये कशा पद्धतीचं माहोल आहे? ठीक आहे, व्यवस्थित आहे. सर्व खेळाडू आनंदी आहेत का? आनंदित आहे. आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना खेळतायत. ॲक्च्युली आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळत असताना कॉन्फिडन्स लेवल देखील संघाचं वाढलेलं असेल. विरोधी संघ चांगला आहे. रणनीती काय असेल या संघाच्या विरोधामध्ये? नाही, जे आहे तसंच आहेत. नाणेफेकी जिंकला, जास्त वेळ खर्च करणार नाहीये. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहता या ठिकाणी मात्र चला जाऊया लगेच समालोचन कक्षामध्ये. आपल्या समवेत जोडले जातील सुनीलजी पवार सर दुसऱ्या इनिंगमध्ये. हेलो चेक, हेलो चेक, हेलो. अनेक अनेक धन्यवाद वॉइस ऑफ भिवंडी आणि माझे परममित्र लाखविली गावचे एक बुलंदाबाज हर्ष पाटील. तर आपण पाहतायत मित्रांनो TPL ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आहे आणि या दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. कारण की जर पाहिला आपण ओमसाई डाबा या टीमला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि जर विचार केला आपण RD स्पोर्ट अतिशय कडक संघ बनवलं आहे आणि त्याचे होनर संघ मालक आमचे A1 जोडीमधून
आदरणीय रामदासजी ठाकरे साहेब हे व्यासपीठावर आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यक्तिमत्वाने आम्हाला खास गावाच्या टुर्नामेंटसाठी खास महत्त्वाचं योगदान दिले. त्यामध्ये पाहतोय आपण सुंदर ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. स्वर्गीय गोरखनाथ ठाकरे, स्वर्गीय मंदाबाई ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्मान्य विशाल ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे. तसेच खूप थंडा हो जे आहे थंडा स्पॉन्सर केले आमच्या गावाचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व भरतशेठ ठाकरे साहेब, स्वप्नील दादा यांची पिताश्री त्यांच्या माध्यमातून खास आकर्षण ठरते. या लीगसाठी 2 कूलर ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर केलेलं आहे. ते जर विचार केला आपण इंटेरिकार डिझायनर्स, वाह क्या बात आहे. एक युवा डॅशिंग नितेश सुधाकर ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 कूलर त्यांनी स्पॉन्सर केले. त्यांचं मनापासून अभिनंदन. मालिकेसाठी 1 कूलर अजून ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे ते म्हणजे स्वर्गीय बाळाराम शंकर ठाकरे यांच्या स्मरणार्थ हंशिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आदरणीय दिनेश ठाकरे दादा यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला खास विशेष मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते म्हणजे संदेश सुधाकर ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून. आणि खास आकर्षण ठरलं आहे जे आपण ही स्पर्धा ज्या चेंडूने खेळते त्या चेंडूची स्पॉन्सरशिप ज्यांनी केलेली आहे आमचे गुरुदादा. नेहमीच सातत्याने क्रिकेटवर मोठं प्रेम असते गुरुनाथ ठाकरे साहेब, आपलं पण मनापासून अभिनंदन असेल. तर आपण जाऊया सामन्याकडे. सामना खूप महत्त्वाचा आहे. लीग फेरीचा सामना आहे कारण की RD या टीमची बाजू खूप भक्कम आहे. पण आमचे कबीरदादा ठाकरे यांची टीम कुठंतरी बॅकफुटला दिसत आहेत. हा सामना त्यांना करा किंवा मरा आहे आणि सामना जिंकावा लागेल. टार्गेट पाहतोय आपण 48 धावांचं आव्हान आहे. आणि सलामी जोडी पाहतोय 40+ जे नियम आहे त्यामधून किरण ठाकरे आणि एक बॉलर आहे तो विश्वनाथ ठाकरे. द्विंद पाहायला मिळेल दोन्ही खेळाडूमध्ये. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रार लाजवाब ऑफ ड्राईव्ह चेंडू जाईल 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 सीमा पार आला. या पहिल्या चेंडूवर खणखणी चौकार. परत एकदा पाहतोय यावेळेस पात्र ऑनसाईडकडे टर्न केलंय आणि त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र सहज कंप्लीट करेल. चांगली सुरुवात RD स्पोर्ट या टीमची पाहतोय आपण. 48 धावांचं आव्हान स्वीकारताना आज मात्र पाहतोय की आपण 11 या खेळाडूमध्ये लवेश गणेश ठाकरे हे नाही दिसत आहे आणि त्याची उणीव इथे मात्र भाषेल. काय काय जबरदस्त बॅटिंग केली ओम यांनी. फुल टॉसवर आडव्या बॅटने करारा प्रहार पाहतोय. चेंडू जाईल 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 सीमा पार आला. ह्या दणदणी चौकार. हे बघा RD स्पोर्टचे 3 खेळाडू 12वे खेळ त्यामधून 2 आपण पाठीमागे जा, एकच थांबायचं आहे. ठेव ना खिशात सर, एक खिशात ठेवा ना सर प्लीज. आता मात्र हा एक युवा स्टार उभवता सितारा बॉबीच्या बॅटमधून आडव्या बॅटने स्लॉक केला होता. जबरदस्त फटका, पलटी फटका, वाह भाई वाह, ये तो कमाल कर दिया. सुपर शॉट, चेंडू जाईल प्रत्येकदा सीमा पार आला. या दणदणी चौकार. फलंदाजी पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन.
पुढे येऊन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि लगातार 3 चेंडूवर 3 चौकार ठोकणारा या लीगचा हा तिसरा बॅटर ठरलाय. चौथा बॅटर बॉबी ठाकरे या युवा बॅटरच्या बॅटमधून लाजवाब फटके. सफल झालाय. परत एकदा फाईन फटका. वा 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 4 चेंडूवर आलाय हा सलगता चौथा चौकार. जिंकली या टीमच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला पण युवराज तर निश्चित टिचडी धावाचा पाठलाग करताना हा सामना एकतर्फी झाला का हे पाहायचंय. 21 आता माझं समीकरण सोपं आहे अगदी. आमचे संजय दादा काहीतरी सांगतायत. खूप मोठी जबाबदारी प्रिन्स म्युझिकची. ओ हो हो जुनं ते सोनं. वा उंच उंच आणि लांब पल्ल्याचा गगनभेदी षटकार. गोविंदराव यांच्याकडून 500 आणि वृषभ म्हणजे विकेट हॅट्रिक घेतली तर 500. हो चांगला चेंडू होता यावेळेस मात्र सुपर लाईनवर आणि वेगवान चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट होतोय. टीमची धावसंख्या खूप झपाट्याने पुढे शकते ती 27. समीकरण सोपं पण क्रिकेटमध्ये सोपं म्हटलं जात नाही कारण की कालचा एक सामना आठवला आपल्याला. 12 मध्ये 39 असताना मात्र काय धमाल आणि कमाल बॅटिंग केली होती कल्पेश यांनी. ओहो परत एकदा स्वीपचा फटका. खाली क्षेत्र आहे. आउटफील्ड दमदार आहे. चेंडू जाईल सीमा पार. आलाय अजून एक चौकार. परत एकदा चांगला फटका आहे. मनगटी फटका टर्न केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. धावसंख्या 28. यानंतर अजून एक खूप मोठा सामना पाहतोय आपण. क्रिशे 11 विपक्ष गावदी स्फोट. एकीकडे जर पाहिलं आपण निश्चित गावदी स्फोटचे संघमालक राज ठाकरे पवनतरे तर दुसरीकडे पाहतोय आपण क्रिशे 11चे स्पॉन्सर करसनदादा ठाकरे आणि अक्षय ठाकरे यांचा संघ खूप चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. यावेळेस पाहता परत एकदा मनगटी फटका टर्न केलंय. चांगला तालमेल पाहतोय आपण. 2 धावा इथं मात्र बॉबी कंप्लीट करतोय. धावसंख्या 34. पॉवर पिचच्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र सामन्याची चित्रे साफ फिरवली दोन्ही सलामीच्या बॅटरनी. आणि म्हणतात जेव्हा तुम्ही मोठा विजय संपादन करताना तेव्हा पुढच्या सामन्यात तुमचा आत्मविश्वास वाढतोय. 10 विकेटनी तब्बल मात्र विजय संपादन करेल का इथं मात्र आर.डी. स्पोर्ट हा संघ A1 जोडीचा संघ म्हणजेच आमचे रामदासजी ठाकरे साहेब आणि हरिभक्त परायण देवदासी ठाकरे साहेबांचं हा संघ आपण पाहतोय. पलटी फटका. पण दररोज दिवाळी नसते हे माहीत आहे कारण की समोर कोण आहे. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा फटका. चांगल्या बॉलला तुम्ही आडवे तिडवे फटके खेळू शकत नाही आहेत. त्या विरुद्ध तुम्हाला क्लास दाखवावा लागतोय. यानंतर आपण नो डाऊट ठाणे जिल्हा षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे अशी बुमबुम सुभाष ठाकरे यांची बॅटिंग आपण पाहणार आहोत. व्यासपीठावर
नुकतंच काही मिनिटापूर्वी आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून आपण या लीगसाठी खूप छान मॅडमचे ट्रॉफी स्पॉन्सर केले असे आमचे एक चांगलं व्यक्तिमत्व विशाल दादा ठाकरे हे व्यासपीठावर आहे. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर 34, इथून मात्र 18 चेंडूमध्ये किती धावेची आवश्यकता आहे हे पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केली असे एक चांगलं व्यक्तिमत्व विशाल दादा. यावेळेस पात्र हा फटका स्विंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे पण एक धाव पूर्ण संधी होती आणि 2 धावा सहज कंप्लीट. ओम चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस पाहता चांगला चेंडू, प्रश्न पायचीचा पण अपील फेटाळून लावताना ओम यांनी मात्र प्रभावशाली कामगिरी केली आहे सामन्यामध्ये. आमचे ओमसे ढाबा मालकचे संघ मालक म्हणजेच कबीरदादा ठाकरेचे चिरंजीव, खूप चांगला एका डावखुरा ऑलराऊंडर. यावेळेस पात्र हा विकेट घेण्याची नामी संधी आणि ती दडवली. क्रिकेट का सूत्र जिंका पकडा झेल जिंका सामना, तो सूत्र इथं मात्र विसरले मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरते ती मात्र आता पाहतोय आपण 37. ओहो वाह, सुपर फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. स्वीप केला होता स्केवलेकडे फक्त आणि फक्त एक आणि आता मात्र अतिशय वेगात बॉबी 2 धावा कंप्लीट करतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण युवराज आर डी स्पोर्ट टीमच्या विजयामध्ये जर विचार केला आपण, या 2 खेळूचं खूप मोठं योगदान आहे. कारण की एक 40+ आणि एक ज्युनियर. यावेळेस पात्र हा ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे, मेहनत करावी लागेल. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला ऋषभ सज्ज आहे पण यावेळेस पात्र माहिती आहे की ऋषभच्या हातात चेंडू आहे, फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या 40, इथून मात्र फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना, किती चेंडूमध्ये फिनिश करेल हा सामना. त्यामधून इथं मात्र निश्चित हा टोलिंग फटका म्हणता येणार नाहीये आणि यावेळेस पात्र किरण ठाकरेला परतीचा प्रवास करावा लागेल. आता मात्र महेश ठाकरे क्रमांक 3 वर एक मुसीबत गई नहीं तो दूसरी आ गई. ये है आरडी स्पोर्ट की टीम की मजबूत क्वालिटी क्रिकेटला सादर केलं आहे नो डाऊट. कारण की ओमसे डाबा टीमला हा सामना जिंकावा लागला असता, पण आता मात्र पराभव छायाकडे वळताना, कारण की अजून 9 विकेट शिल्लक आहेत आणि चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत. फक्त आणि फक्त इथून जर विचार केला आपण 8 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण ऋषभ ठाकरे कंटिन्यू, पर्याय नाही आहे ऋषभ जवळ सुद्धा. समोर एक युवा खेळाडू पाहतोय आपण बॉबी, चांगली बॅटिंग करताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पण मी हेच सांगितलं की एवढं सोपं नाही या बॉबीसारख्या बॉलरला, पण लाईन चुकीची होती. पाहतोय आपण उजव्या एसटीच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. 41 धावसंख्या पोहोचते, इथून 7 धावेची आवश्यकता. राजनुलीच्या या मैदानावर ही स्पर्धा आपण एन्जॉय करताना पाहतोय. यावेळेस पात्र हा फटका, खाली क्षेत्र निवडलाय, अतिशय अप्रतिम आणि गॅपमध्ये चेंडू फरार, सीमा पार आला ह्या चौकार. तर सामना जिंकण्यासाठी आता 3 धावेची आवश्यकता आहे. यस, फिनिश सामना या चेंडूवर. यावर सक्सेस झालाय आणि होय, योग्य सांगितलं बॉबीनी, चौकाराने हा सामना सहज जिंकला. तब्बल 9 विकेटनी हाडलक ओमसे डाबा संघ, हाडलक कबीर ठाकरे साहेब. पण अजून 2 सामने तुमचे बाकी आहेत.
तर आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. निश्चित कालच्या दिवसात